जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 जगत ज्योती निरूपण. समास पहिला अंतःकरण एकत्व निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. सर्वांचे अंतःकरण एकच आहे की एकच नसून वेगवेगळे आहे ही गोष्ट मला निसंदिग्धपणे सांगा. असा श्रोत्यांनी अंतःकरणाचे एकत्व किंवा भिन्नत्व याबद्दल प्रश्न केला. याचे उत्तर ऐकायला हवे. हे बघ बाबा, सर्वांचे अंतःकरण एकच आहे ही गोष्ट निश्चितपणे जाण. तुला हे अनुभवाचे विचार आम्ही सांगितले आहे. यावर श्रोत्याने वक्त्याला विचारले, सर्वांचे अंतःकरण एकच असेल तर एकमेकांशी का पटत नाही? तेच खरे असेल तर एकाने भोजन केले तर सर्वांनी तृप्त व्हायला हवे. एक शांत झाला तर सर्वांनी शांत व्हायला हवे. एक मेला की सर्वांनी मरून जायला हवे, होय ना? पण प्रपंचात एक सुखी तर दुसरा दुःखी अशी परिस्थिती आहे म्हटल्यावर एकच अंतःकरण आहे ही गोष्ट कशी जाणावी? त्याचप्रमाणे लोकांमध्ये वेगवेगळ्या कल्पना असून कोणाचेही कोणाला पटत नसल्याने हा तुमचा सिद्धांत मनाला पटत नाही. सर्वांचे अंतःकरण एकच असेल तर एकमेकांना समजायला हवे ना. आणि कोणीही कोणापासूनही गुप्त ठेवता कामा नये. म्हणून अंतःकरण एकच आहे असे बोलणे योग्य ठरत नाही. अंतरंग एकच असेल तर लोकांमध्ये एकमेकात भांडण होणे शक्यच नाही. उदाहरणार्थ, सर्प दंश करायला येतो आणि माणूस घाबरून पळतो. अंतःकरण एकच असेल तर अशा प्रकारचे वैर असणे शक्यच नाही. वर सांगितल्याप्रमाणे श्रोत्यांची शंका आहे. त्या शंकेला वक्ता उत्तर देतात. आता हलू नका, जागृतपणे निरूपण ऐका. अंतःकरण म्हणजे जाणणे, म्हणजे जाणण्याचा धर्म अथवा देहाचे संरक्षण करण्याची ज्ञानकला. तू सांगितलेल्या दृष्टांतात साप जाणूनच डसायला येतो आणि माणूस जाणूनच पळतो. दोन्हीतील जाणणे व्यवस्थित जाणून घ्या. मग ज्ञानकला पाहिली तर ते एकच झाले ना. विचाराने ते जाणीवेच्या रूपाने प्रतीतीला येते. सारांश, सर्वांचे अंतःकरण जाणण्याच्या धर्माप्रमाणे एकच आहे हा सिद्धांत होय. सर्व प्राणीमात्रांचे जाणणे एकच आहे. सर्वांच्या डोळ्याची दृष्टी एकच, जिभेची चव एकच, ऐकणे, स्पर्श, वास घेणे हेही सर्वांचे एकाच रीतीने आहे. अशा तऱ्हेने पशु पक्षी, कृमी, कीटक, मुंग्या इत्यादी सर्व जीवांची इंद्रियद्वारा जाणण्याची ज्ञानकला एकच आहे. त्याचप्रमाणे सर्वांना पाणी गारच वाटते, अग्नी गरम वाटतो. असे शीतोष्ण इत्यादींना यथार्थ रीतीने जाणण्याची ज्ञानकला असलेले अंतःकरण सर्वांचे एकच आहे. आता आवडणे न आवडणे हे त्या जीवांच्या देहाच्या स्वभावावर अवलंबून असते. त्याचा विचार आपण करायला नको. सर्व अंतःकरणाने जाणतात ही गोष्ट महत्वाची आहे. तात्पर्य, सर्वांचे अंतःकरण एकच आहे हा निश्चित सिद्धांत आहे. याचा चमत्कार सर्वत्र पाहायला मिळतो. एवढ्या विवरणाने संशय जायला हरकत नाही. पुन्हा उगीच गोंधळात पडू नका. जीव जाणूनच आहार घेतात व जाणूनच भितात, जाणूनच लपतात, जाणूनच पळ काढतात. कृमी कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांमध्ये अंतःकरण एकच असलेला आश्चर्यकारक अनुभव घेऊन तरी पहा. लहान ठिणगी असो किंवा धगधगती आग असो, अग्नी एकच ना. ओंजळभर पाणी असो वा मोठा जलाशय असो, तो ते एकच पाणी ना. त्याचप्रमाणे जास्त कमी जाणण्याच्या रूपात एक अंतःकरणच आहे. ते काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी वाटत असेल तरी वस्तू प्रकार एकच आहे. जिवंत प्राण्यामध्ये सर्व काही जाणणेच असते.
जाणण्याचे रूप असलेले अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. विष्णू या रूपाने पालन करतो. आता अज्ञानी प्राणी नाश पावतो, त्या अज्ञानाला तमोगुण असे म्हणतात. रुद्र या रीतीने संहार करतो. काही ज्ञान आणि अज्ञान मिश्रित झालेला तो रजोगुणाचा धर्म आहे. या स्थितीचा जीव जन्माला येतो. ज्ञानामुळे सुख होते, अज्ञानामुळे दुःख होते आणि जन्मामुळे सुख दुःख होतात. जाणीव विसर बुद्धीच देहात ब्रह्म आहे असे वाटते, ती अशी उत्पत्ती करतो. प्रसंगोपात उत्पत्ती स्थिती संहाराचा विषय थोडक्यात सांगितला. याची सत्यता प्रतीतीने जाणून घ्या. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दशम दशके अंतःकरण एकत्व निरूपणं नाम प्रथमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.